नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या पेज आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजचा हा विषय लहान मुलांपासून तर वरिष्ठापर्यंतचा आहे. तसा मी भरपूर दिवसापासून प्रयत्न करत आहे याविषयी बोलण्याचा, पण आज मला वेळ मिळाला, त्यामुळे मी तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करत आहे. बघा मित्रांनो, सध्या ऑनलाईन चा जमाना आहे आणि या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये भरपूर प्रकारचे गेम जे आहे ते पेड आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी पैसे द्यावं लागतं, त्यानंतर तुम्हाला काही बंदूक मिळते, काही असं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी भेटतात ते की त्या वापरून तुम्हाला तो गेम खेळायचा असतो. तर काय होतं आहे की याचं जे पर्सेंटेज आहे मित्रांनो, ते दर दिवशी वाढत चाललं आहे. असंही म्हटलंच त्या गोष्टीला म्हणजे काही तुम्ही मागे नाही करू शकत. त्याचप्रकारे बघा, ड्रीम 11 सारखे गेम आहे. तुम्ही खेळ जे आहे ते आता पैशासोबत जोडण्यास सुरुवात झालेली आहे काही वर्षापासून. तर याचाच एक अहवाल मी चेक केला, एक आर्टिकल वाचलं. याची अमाऊंट जर बघितली मित्रांनो, तर ती खूप मोठी आहे आणि सध्या लोकं कोणी ₹20, कोणी 25, कोणी अशी हे अमाऊंट लाखोच्या घरात चाललेली आहे. आणि आपण बघतच आहे, 2-3 केसेस अशा घडतात की ते जे लोकं आहे, मोठ्या पगाराची त्यांना नोकरी असते, जवळपास 10-10 लाख रुपये महिना असणारे लोकं पण याच्यामध्ये सुसाईड केलेले आहे. तुम्ही तर विचार करा की याचा क्रेज किती झालेला आहे मित्रांनो. तर या गोष्टीकडे आपण ना आतापासून जर लक्ष दिलं नाही, तर हे खूप भयानक होणार आहे. म्हणजे लहान मुलांपासून या गोष्टी चालू आहे मित्रांनो. आता फ्री फायरसारखा गेम आहे की काही पॉईंट्स, काहीतरी त्यांना कॉईन्स घ्यायसाठी एक गुगलचं रिचार्ज करावं लागते. 30-40 रुपयाचं रिचार्ज मारता. आता माझ्याचकडे भरपूर आल्यानंतर मला माहिती आहे, जवळपास एकच मुलगा जवळपास महिन्याला 500-600 रुपये त्यामध्ये घालवत आहे आणि नुसतं टाईमपास. काहीतरी नवीन हत्यार मिळावं म्हणून तो याच्यासाठी ते पैसे देत आहे आणि त्या गेममध्ये तो ओढला जात आहे. तर विचार करा मित्रांनो, साध्या खेड्यातून जर का अशा ह्या गोष्टी होत असेल, तर मोठ्या शहरात किती रुपयात तो गेम त्याच्यात पैसे लागत असतील. आणि एक हा छोटा गेम झाला आहे. अशासारखे कितीतरी करोडो गेम्स आहे की ते पेएबल आहे, म्हणजे त्याला पैसे लागतात खेळण्यासाठी. त्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकतात. काही काही गोष्टीमधून पैसे कमवले जात नाही, तरी पण ते लोकं त्या गोष्टीमध्ये पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे. याचा आकडा जर तुम्ही बघितला मित्रांनो, तर म्हणजे मागच्या वर्षीमध्ये 24,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट म्हणजे ट्रान्झॅक्शन ऑनलाईन गेमिंगसाठी झालं होतं. तर विचार करा मित्रांनो, ही अमाऊंट दरवर्षी वाढत चालली आहे. तर या गोष्टीकडे आवश्यक लक्ष द्या. जर आपला मुलगा किंवा आपण स्वतः जर या गोष्टीमध्ये जर इन्व्हेस्ट करत असेल किंवा खेळत असेल, तर हे आत्ताच बंद करून टाका मित्रांनो. कारण की विचार करायसारखी गोष्ट आहे की ह्या ज्या गोष्टी आहे ह्या वाढत जाणार आहे. माणसाच्या इच्छा ज्या असतात त्या म्हणजे जर तुम्हाला ₹10 भेटत असेल, तर तुम्ही ₹20 लावता, ₹20 नंतर ₹40 लावतात. कसं आहे का, कंपनीचा तो एक कंपनीचा जो उद्योग करायचा एक प्रकार असतो, त्यामुळे कंपनीला कधी लॉस होत नाही आणि आपलेच पैसे मोठ्या प्रमाणात यामध्ये गुंतवले जातात. तर ह्या ज्या घटना आहे, तर तुम्हाला सांगितलं की 10 लाख रुपये महिना असणारा मुलगा कोल्हापूरचा होता, त्याला सुसाईड करणं पडली. तर त्याला 10 लाख रुपये महिना होता. आपली काय कंडिशन आहे तो विचार करा, आपलं काय होईल. तर ह्या गोष्टी चा जाणीवपूर्वक विचार करूनच तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करा किंवा यामध्ये पैसे टाका. तर माझं तर मनापासून एक विनंती आहे की जर तुम्ही खेळत असाल, ऑनलाईनमध्ये काही गेम खेळत असाल, काही येताल, ते सध्या बंद करून टाका. आणि एक छोटं आयुष्य दिलं आहे देवानं, ते मनोरंजनाच्या दृष्टिकोनात त्या गोष्टी बघा. फ्रीवाले गेम खेळा आणि मुलांना शक्यतोवर या गोष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि छोटं आयुष्य आहे त्याचा आनंद घ्या. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल, तर माझं पेज लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.